नमस्कार, बदलापूर वॉइस आवाज बदलापूरचा आहे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे प्रचंड ट्रॅफिक आज बदलापूरकरांना सहन करावी लागते। बेलवली जाणारा हा मुख्य रस्ता अक्षरशः पवार कॉम्प्लेक्सपर्यंत या गाड्या थांबल्यात, तुम्ही पाहू शकतात। आणि इथे माझ्या पाठीमागे बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य असा उड्डाण पूल आणि या उड्डाण पुलावरती झालेलं ट्रॅफिकचं कारण जेव्हा पोलिसांना विचारलं, ट्रॅफिक पोलिसांना विचारलं, तेव्हा ते म्हणतात की जे नगरपरिषदेच्या ब्रिजवरती जे खड्डे झालेत या खड्ड्यांमुळे हे ट्रॅफिक झालं आहे। आणि इकडच्या नागरिकांशी जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सकाळी 10 वाजल्यापासून ही समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतोय। तुम्ही पाहू शकतात अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होऊन जाते आणि गाड्यांची गती कमी झाल्याने ट्रॅफिक समस्येचा सामना हा वाहन चालकांना करावा लागत असतो। आपण पाहू शकतो फक्त लांबच लांब आपल्याला गाड्यांच्या रांगा पाहायला मिळतात। समोर पाहू शकता बेलवलीचा रस्ता, बेलवलीला जाणारा हा मुख्य रस्ता। आपण आणखीन ब्रिजवर जाऊयात आणि पाहूयात कशा प्रकारे आपल्या बदलापूरकरांना या खड्ड्या समस्येचा आणि ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गणेश चतुर्थी आहे, सगळ्यांच्या घरी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला घरी लवकर पोचायचं असतं। अशातच ट्रॅफिक समस्या आणि असंही नाही की काही अपघात झाला आहे किंवा काही एखादी घटना घडली आहे, काहीच नाही। कारण फक्त एकच खड्ड्यांमुळे गाड्यांची जी गती आहे ती कमी होते आणि याच्यामुळे ट्रॅफिक जाम। आपण पाहू शकतो एका बाजूने गाड्या जातात, दुसऱ्या बाजूने एकदम धीम्या गतीने गाड्या येतात। आता आपण सगळ्या गाड्या तुम्ही समोर पाहू शकतात, कॅमेरा पाहू शकतात कशा प्रकारे ट्रॅफिक झालेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हीच अवस्था बदलापूर शहराची आहे। हे खड्डे आणि खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने होणारं ट्रॅफिक जाम आपण पाहू शकतो। रेल्वे इथून रेल्वे जाते आणि पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बदलापूर शहरात एकमेव असा हा ब्रिज, खरं तर दुसरा पर्याय नाही आहे। आणि तिथे तुम्ही पाहू शकता तिथे तो पर्याय जो होता म्हणजे किमान जे बाईकवाले तिथून जातील, पण तो पर्यायही बंद करण्यात आला आहे। 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो सगळ्यांना या ब्रिजवरूनच जावं लागतं। पाहू शकतात अक्षरशः तिथे नगरपरिषदेच्या त्या साईडला देखील गाड्यांची प्रचंड आपल्याला रांग पाहायला मिळते। हा मुख्य रस्ता, याच्या खालून रेल्वे जाते। अक्षरशः पाहू शकतात खड्ड्यांचं साम्राज्य आणि खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकलेला आपला बदलापूर। तुम्ही पाहू शकता किती मोठा हा खड्डा झाला इथे, अक्षरशः इथे अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। पुढे सगळं मोकळं आहे आणि ट्रॅफिक होण्यामागील कारण म्हणजे फक्त खड्डे असल्यामुळे गाड्यांची गती ती कमी होते आणि गती कमी झाल्याने ट्रॅफिक समस्येचा सामना हा बदलापूरकरांना करावा लागत आहे। तुम्ही पाहू शकतात या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते, गाड्यांची गती कमी होतेच, पण आपण पाहू शकता की कशा प्रकारे या खड्ड्या समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो। अक्षरशः खालून रेल्वे जाते आणि हा मुख्य खड्डा, या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते। आपण पाहू शकतो त्या साईडला देखील दुसरे कोणतेच कारण नाही आहे, फक्त हे खड्डे समस्या आणि या खड्ड्यांमुळे या गाड्यांची गती कमी होते। आपण पाहू शकतो पुढे रस्ता एकदम मोकळा आहे, दुसरं कारण काहीच नाही आहे, फक्त खड्डे समस्या, खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते। लोक अक्षरशः सांगतात की वरती बेलवलीत जा, त्या साईडला जास्त ट्रॅफिक आहे ते दाखवा म्हणतात। आपण पाहू शकतो मेन मुख्य म्हणजे हा एकमेव असा ब्रिज, बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एकमेव असा ब्रिज आणि या ब्रिजवरती पूर्ण झालेलं खड्ड्यांचं साम्राज्य। खरं तर आपण याच्यापूर्वीही 2 वेळा बातमी केली की जेव्हा मंत्री येतात तेव्हाच ह्या खड्डे बुजवले जातात आणि मंत्री जातात तेव्हा परत जैसे ते वैसे ही स्थिती बदलापूरकरांची। अक्षरशः दुचाकी स्वारांना
आपला जीव मुठीत घेऊन या ब्रिजवरून प्रवास करावा लागतो आहे. पाहू शकतात, या खड्ड्यांमुळे गाड्यांचं मेंटेनन्स निघत असतं, गाड्यांची कामं निघत असतात. खरंच ही मानवनिर्मित किंवा आपल्या चुकीमुळे झालेली ही गोष्ट आहे आणि याचा सामना तमाम बदलापूरकरांना करावा लागतोय. बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य असा हा उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावरती खड्ड्यांचं संपूर्ण साम्राज्य आणि या खड्ड्यांच्या साम्राज्यांमुळे बदलापूरकरांना सहन करावा लागणारा नाहक असा त्रास आपण पाहू शकतो. चारी बाजूला संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने पर्यायाने ट्रॅफिक होतो आणि या ट्रॅफिक समस्येचा सामना हा बदलापूरकरांना कायम करावा लागतोय. अक्षरशः रस्त्याची चाळण कशी झाली आपण पाहू शकतो. खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. अक्षरशः सगळे जे वाहन चालक आहेत ते आपल्याला विनवण्या करतात की तुम्ही पुढचेही रस्ते दाखवा. खूप खड्डे समस्येचा या वाहन चालकांना आपल्या बदलापूरकरांना सामना करावा लागतोय. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा हा ब्रिज आणि या ब्रिजवर संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य. तात्पुरते डागडुजीकरण या रस्त्याचं करण्यात आलं होतं. आपल्याला कल्पना आहे अक्षरशः एखादी गाडी याच्यावरून गेली तर गाडीचा मेंटेनन्स निघेल अशी गोष्ट आहे. पूर्ण खड्ड्यांची अवस्था झाली आहे. जे चालक आहेत खूप बेकार आहे. अक्षरशः गाडीतून लोक सांगतात की खड्ड्यांची अवस्था बेकार आहे. आपण पाहू शकतो या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. अक्षरशः या खड्ड्यावर येऊन गाड्या बंद पडतात. एवढे मोठे बदलापूर उड्डाणपुलावरती खड्डे झालेत आपण पाहू शकतो. बेलोलीमध्ये पुढे अक्षरशः पवार कॉम्प्लेक्सपर्यंत ट्रॅफिक लागलं असं म्हणतात. इथे हां तुम्ही पाहू शकतात अक्षरशः ट्रॅफिक या खड्ड्यांमुळे बदलापूरकरांना ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आणि या खड्ड्यांमुळे वाहनांची गती कमी होत असते आणि गती कमी झाल्याने अक्षरशः वाहनांची गती कमी झाल्याने हा खड्डा तुम्ही पाहू शकतात. याच्या खालून रेल्वे जाते. किती मोठा हा खड्डा झाला आहे आणि या खड्ड्यामुळे ट्रॅफिक समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. तुम्ही पाहू शकतात रस्ते दोन्ही साईड आपल्याला मोकळे दिसतात परंतु या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. आपण पाहू शकतो हा पश्चिमेला जाणारा मुख्य रस्ता, पूर्वेला जाणारा मुख्य रस्ता आणि हा पश्चिमेला जाणारा मुख्य रस्ता. दोन्ही साईडला खड्ड्यांचं साम्राज्य आणि खड्ड्यांच्या साम्राज्यांमुळे गाड्यांची कमी होणारी गती. लोक अक्षरशः वैतागलेत रस्त्याला. त्यांच्या एकंदरीत हावभावावरून कळते की लोक अक्षरशः वैतागलेत. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य, किती मोठे मोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होऊन जाते आणि गती कमी झाल्याने ट्रॅफिक कोंडीचा सामना हा बदलापूरकरांना करावा लागतो. तुम्ही पाहू शकतात अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आणि या खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये अडकलेला आपला बदलापूर. खरं तर रस्ते बनवले म्हणून अनेक राजकीय पक्ष श्रेय घेत असतात परंतु आता ही जी अवस्था आहे याचं श्रेय कोण घेणार. ते मराठीत एक म्हण आहे ना, यशाचे बाप अनेक असतात अपयश पोरकं असतात, तशीच काही गत आहे. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण खड्ड्याचं साम्राज्य. लोक बोलतात की तिथं बेलवलीत जा, तिकडे ट्रॅफिक बघा किती आहे. मेन बेलवली आपण पाहू शकतो कशा प्रकारे खड्ड्यात. पुढे रस्ता पूर्ण मोकळा आहे, पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे पण इथे खड्डे असल्यामुळे गाड्यांना पुढे जाता येत नाही आहे. अक्षरशः गाड्यांची जी गती आहे ती कमी होऊन जाते. आपण पुढेही जाऊया, बेलोली साईडला पाहूया तिकडची अवस्था काय. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आणि या खड्ड्यांमध्ये अडकलेला आपला बदलापूर. या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते, दुसरं काहीच कारण नाही आहे, फक्त खड्डे. आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने अक्षरशः ट्रॅफिक प्रचंड वाढलेत. अक्षरशः बोलत आहेत की पवार कॉम्प्लेक्सपर्यंत ट्रॅफिक झालं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून बदलापूरकरांना या ट्रॅफिक
वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तुम्ही पाहू शकतात लोक अक्षरशः वैतागलेत. ते हात दाखवत आहेत आणि सांगतायत की पुढे जा, पुढचं दाखवा. खरंच भयंकर अशी समस्या आहे आणि मानवनिर्मित समस्या आहे. असंही नाही की नैसर्गिक काय झाले, मानवनिर्मित आहे. जेव्हा मंत्री येतात, मंत्री महोदय येतात, तेव्हा एका रातोरात खड्डे बनवले जातात. पण एक पाऊस नाही पडला तर त्या खड्ड्याचा जो चांगला रस्ता असो, अक्षरशः फुटपाथवरून लोक गाड्या घेऊन जातात. तुम्ही पाहू शकतात एवढं ट्रॅफिक झालं आहे आणि ट्रॅफिक समस्येचा सामना बदलापूरकर करत आहेत. या खड्ड्यांमुळे आज अक्षरशः बदलापूरकरांचा काय करू ना काय नाही अशी अवस्था झाली. तुम्ही पाहू शकता समोर मुख्य असा रस्ता बेलवलीला जाणारा, बेलवली वडवली इथे जाणारा मुख्य असा रस्ता आणि या रस्त्यावर संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य. अक्षरशः लोक पाहतात, आपल्याला सांगतात पाठीमागचं दाखवा, तिथे प्रचंड ट्रॅफिक आहे. तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे स्थिती आहे. दुसरं कारण काहीच नाही, फक्त आणि फक्त खड्डे. या खड्डे समस्येला जबाबदार कोण? तुम्ही पाहू शकतात. हा बघा, हे खड्डे बुजवण्यासाठी इथे एक फ्लेवर ब्लॉक टाकण्यात आणला आहे. एवढा मोठा खड्डा तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रकारे अक्षरशः दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन या खड्ड्याहून प्रवास करावा लागतो. अचानक एखादा स्पीडमध्ये कोण आला दुचाकीस्वार तर इथून अक्षरशः गाडीत पडून अपघात होऊ शकतो, एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याला जबाबदार कोण? तुम्ही पाहू शकतात ट्रॅफिक पोलीस सकाळी 10 वाजल्यापासून ही ट्रॅफिक कमी व्हावी यासाठी प्रयत्न करतात. बदलापूरचे ट्रॅफिक पोलीस ही वाहतूक कोंडी, वाहतूक समस्या आहे ती थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही पाहू शकतात बदलापूर रेल्वे स्टेशनला जाणारा मुख्य रस्ता कशा प्रकारे ट्रॅफिक झाली आहे. अक्षरशः ही ट्रॅफिक पुढे पवार शाळेपर्यंत आपल्याला झालेली आहे असं सांगण्यात येतं आहे. तुम्ही पाहू शकतात बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा हा उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावरच्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे बदलापूरकरांना होत असलेला वाहतूक कोंडीचा त्रास तुम्ही पाहू शकतात. आता या गाड्या सुटल्या आहेत, या पश्चिमेकडून आता पूर्वेला जातात. तुम्ही पाहू शकतात प्रत्येकाला थांबत थांबत हा प्रवास करावा लागतो. आपण पाहू शकतो खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे. अक्षरशः या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. जेव्हा मंत्री येतात तेव्हा डागडुजीकरण खड्ड्यांचं केलं जातं, पण मंत्री जाऊन 24 तासही होत नाही तर परत हे खड्डे आहे तसेच आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो खड्ड्यांचं पूर्ण साम्राज्य आहे. ते रिक्षा चालक आहेत आणि आउटसाईडनी येताना आपल्याला दिसत आहेत, कारण दुसरा पर्यायच नाही. जर लवकर जायचं असेल तर करणार काय? पाहू शकतो आपण संपूर्ण हा बेलोली जाणारा मुख्य रस्ता आणि इथे खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आपण पाहू शकतो मुख्य असा ब्रिज, उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावर संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य. आता गाड्या सुटल्या आहेत तुम्ही पाहू शकतात. आपण जाऊया पुढपर्यंत, पाहूयात की त्या बदलापूरकरांना तेवढा त्रास सहन करावा लागतो या वाहतूक कोंडीचा आणि खड्डे समस्येचा. आपण पाहू शकतो या साईडच्या गाड्या सुटल्या आहेत. समोर ही जी वाहनांची रांग आहे पाहू शकतो. लोक अक्षरशः हात दाखवत आहेत. जवळच राईटला चल
तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो आहे. कारण काहीच नाही आहे, कारण फक्त एवढंच आहे की बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य असा उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावरती जे खड्ड्याचं साम्राज्य झालं आहे, या खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी होत असते. खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने पर्यायाने वाहतूक कोंडीचा सामना हा बदलापूरकरांना करावा लागतो. आपण पाहू शकतो आता आपण दत्त चौकात आलो आहे. पाहू शकतो दत्त चौकापर्यंत खरंच असा ट्रॅफिक कोंडीचा सामना किंवा अशी ट्रॅफिक बदलापूरकरांनी यापूर्वी अनुभवली नसेल. आणि सकाळी 10 वाजल्यापासून हे बदलापूरकर या ट्रॅफिक समस्येचा सामना करत आहेत. खरं तर आपल्याला माहिती आहे कोविडचं संकट अद्याप टळलेलं नाही आहे. कुणाला अर्जंट जायचं असतं, गणेश उत्सव आहे, अनेक जण आपल्या ओळखीच्यांच्या घरी गणपतीला जात असतात. खरंच जे बदलापूरमध्ये येत असतील बाहेरून ते बदलापूर शहराला काय बोलत असतील. एक बदलापूर शहराची एक चांगली छबी आपण कायम सांगत असतो, पण कोणतेही कारण नसताना आता आपण दत्त चौक सोडून पुढे आलो आहे. आपण पाहू शकतो युनियन बँकेपर्यंत आलो आहे. युनियन बँकेपर्यंत ही ट्रॅफिक कोंडी आपण पाहतोय. खरंच ट्रॅफिक समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतोय. बेलोलीतली युनियन बँकपर्यंत आपण आलो. आपण पाहू शकतो कशा प्रकारे ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते. कारण फक्त एकच की बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावर झालेलं खड्ड्यांचं साम्राज्य, या खड्ड्याच्या साम्राज्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना हा तमाम बदलापूरकरांना करावा लागतोय. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक हे बदलापूरमध्ये नातेवाईकांकडे येत असतात, मित्रमंडळीकडे येत असतात आणि या वाहतूक कोंडीचा सामना हा तमाम बदलापूरकरांना करावा लागतो. खरंच जे व्यक्ती बदलापूरला आज आले असतील, बाहेरून आले असतील, पुन्हा नातेवाईकाच्या घरी गणपतीला आले असतील, ते काय बोलतील की आम्ही बदलापूर शहरात आलो आणि बदलापूर शहराच्या खड्ड्यांमुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकून राहिलो. खरंच खूप काय म्हणायचं नगर परिषदेच्या कामकाजाला. जेव्हा मंत्रिमंडळी येतात तेव्हा तुम्ही बरोबर एका रातोरात खड्डे बनवतात आणि हा वाहतूक कोंडीचा सामना तमाम बदलापूरकरांना करावा लागतोय. आपण पाहू शकतो कशा प्रकारे वाहतूक कोंडी निर्माण झाली. दादा काय सांगाल वाहतूक कोंडीविषयी, काय सांगाल? कुठून आले तुम्ही? तुम्ही आगरवाडीत राहिला आणि वाहतूक कोंडीमध्ये तुम्ही अडकलेत. अर्जंट जायचे गौरी आणायला आम्हाला, नाही तर आता ट्रॉफिक आली. गौरी आणायला तुम्हाला अर्जंट जायचं आहे आणि ट्रॅफिक आल्यामुळे घरून फोन येतात, त्यांना जाता नाही. अक्षरशः खरंच आज गौरीचं आगमन होणार आहे आपण पाहू शकतो आणि अनेक भाविक जाण्यासाठी थांबले. इथे आपल्याला गाडीत काही दादा काय सांगाल तुम्ही कुठून आले आणि किती वेळ झाला ट्रॅफिकमध्ये अडकले? जवळजवळ अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे आणि हीच परिस्थिती ईस्टला सुद्धा आहे. तिकडे पण तसं डीमार्टच्या परिसरामध्ये तर जोडणारा पूर्ण आपल्याकडे प्रशासनाचं लक्षच नाही आहे. मुळात त्या ब्रिजचं काम निधी होऊन पडलेलं आहे, पण प्रशासनाची मानसिकता दिसत नाही ब्रिज बनवायची. लोकांना त्रास देण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते. खरंच अक्षरशः लोकांना ते पण तसेच, राज्यकर्ते पण तसेच ना, प्रशासन पण तसंच. अशी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. खरंच लोकांकडून असं सांगितलं जाते की पासून ट्रॅफिक जाम आहे. इथे मी इथंच राहतोय तर भयंकर ट्रॅफिक जाम म्हणजे लोकांना जायला रस्ता नाही आहे. पुढे ब्रिज आलं, त्याच्यानंतर पुढे मग ते म्युन्सिपाल्टीचं हे पोलीस स्टेशन आलं, तिकडनं गाड्या येतात, इकडनं सगळं अडवून ठेवलेलं आहे या लोकांनी. त्याच्या काहीतरी अशी ट्रॅफिक झाली नाही प्रथम ह्याच वर्षीच बघतोय. आणि ट्रॅफिकचं कारण आम्ही पोलिसांशी संवाद साधला. ते म्हणतात की जे ब्रिजवर खड्डे झाले त्या खड्ड्यांमुळे गाडीची स्पीड कमी होते. कॉन्क्रीट रोड आहे, नाही तर खड्ड्याचा कुठे थोडा असू शकतो असं आपण नाही बोललो ना. कॉन्क्रीट रोडला नाही होतो, नाही होत कॉन्क्रीट रोड, मेन ब्रिजला खड्डे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते. म्हणजे अक्षरशः म्हणायचं काय अशी गोष्ट आली आज. काय पण लोकांचे हाल आहे. जायला आमच्या आता फॅमिली जाणार आहे कल्याणला, कसं जायचं आम्हाला प्रश्न पडला. खरंच की आता गणेश उत्सव आहे, लोकांना जायचं आहे बाहेर आणि जायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला ते सांगतात. आपण पाहू शकतो. आपण आणखीनही पुढे जाऊया. आता आपण दत्त चौकात आहोत. तुम्ही पाहू शकतात DG1चं शोरूम साईडला आहे आणि हा मुख्य रस्ता.
अक्षरशः लोकांची तरंबळ होती की आपण कसं जायचं बाहेर. गौरी घ्यायला लोकांना जायचं आहे पण जाता येत नाही. आपण ट्रॅफिकमधून जाऊयात आणि जाणून घेऊयात नेमकं लोकांच्या काय समस्या आहेत. वाहतूक कोंडीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. आज गौरी येत आहेत. अनेक ठिकाणी भाविक आपल्या नातेवाईकांना भेटायला येत असतात आणि या वाहतूक कोंडीमुळे खरंच खूप वाईट वाटतं. एक बदलापूरचं आपण नागरिक आहोत आणि दिवसागणिक विकास होत चाललेलं बदलापूर शहर, एवढं मोठं होत चाललेलं बदलापूर शहर. बदलापूर शहराला चौथी मुंबई म्हणून इकडचे राजकीय लोक म्हणतात की बदलापूर म्हणजे चौथी मुंबई. आणि या चौथी मुंबईत वाहतूक कोंडी आणि तिचं कारण काय तर फक्त खड्डे. आणि या खड्डे समस्येमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण होते आणि या वाहतूक कोंडीचा सामना हा बदलापूरकरांना करावा लागतो. तुम्ही पाहू शकता अक्षरशः अर्धा तास लोक झाले गाड्यांमध्ये थांबलेत. कारण फक्त खड्डे झालेत ब्रिजवर. खड्डे झाल्यामुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते आणि या वाहतूक कोंडीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. सकाळी 10 वाजल्यापासून अशी गर्दी म्हणतात. तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे बदलापूरकरांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो. हळूहळू कासवाच्या गतीने गाड्या पुढे जात आहेत. पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हीच समस्या आहे. ऐन गणेश उत्सवात बदलापूरकरांना या ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागतो आहे. आपण पाहू शकतो संपूर्ण वाहतूक कोंडी झाली आहे. पुढे कसा जायचा असा प्रश्न. ट्रॅफिक जाम आहे पूर्ण सगळीकडे. तुम्ही पाहू शकतात. बघा काय सांगाल, किती वेळ झाला तुम्ही थांबा? बघा गणेशोत्सवाचा कार्यक्रम इथे चालू असताना सुद्धा मला वाटतं ट्रॅफिकचे जे इंचार्ज आहेत मला वाटतं त्यांनी डोळे झाकायचं सोंग घेतलेलं आहे. ॲक्च्युअल याच्यामध्ये एखादी रुग्णवाहिका जर आली आणि त्यामध्ये एखादा पेशंटला प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्यांनी कसं काय सफर करायचं. तर याला मला असं वाटतं ना, या इथली जी नगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती मला वाटतं सक्षम आणि जागृत नाहीत. आम्ही तर बाहेरचे आहोत परंतु अत्यंत दुःखदायक आणि खेददायक वाटतंय. गणपतीसाठी आज आले आणि हो येस, परंतु हे योग्य वाटत नाही. खरंच बदलापूर दिवसागणिक विकास होत चाललेलं बदलापूर शहर आणि बदलापूर बाहेरून काही मंडळी आलेत गणेश उत्सवासाठी आलेत आणि ते आपल्या बदलापूरला खरंच बोलतात की बदलापूरची यंत्रणा ती राजकीय असो किंवा प्रशासकीय असो खरंच झोपली आहेत का झोपल्याचं सोंग आणतात कळत नाही आहे. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण वाहतूक कोंडीचा सामना हा बदलापूरकरांना करावा लागतो. गणेश उत्सवानिमित्त अनेक भाविक गणरायाच्या दर्शनासाठी आपल्या परिचयाच्या नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे जात असतात आणि या काळामध्ये बदलापूरमध्ये आल्यावर त्या वाहतूक कोंडीचा सामना हा या भाविकांना, हा या लोकांना, या बदलापूरकरांना करावा लागतो. तुम्ही पाहू शकतात एस टी ही मागील अर्धा ते 1 तास झाले एस टी ही ट्रॅफिकमध्ये अशीच अडकली आहे आणि त्यांनी बरोबर प्रश्न विचारला. मगाशी जे ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेले नागरिक होते त्यांनी बरोबर प्रश्न विचारला. तर एखादी जर रुग्णवाहिका आली आणि त्याच्यामध्ये जर सिरियस रुग्ण असला तर तो कसा पुढे जाणार? ती ॲम्ब्युलन्स कशी पुढे जाणार? खरंच खूप भयानक अशी स्थिती आपण पाहू शकतो. तर माणसांनाही चालायला रस्ता नाही आहे. सगळ्या गाड्या थांबल्यात. माणसांनाही चालता येत नाही आहे. अशी ही स्थिती झाली आहे. तुम्ही पाहू शकतात. थोडी पुढे घ्या दादा. संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे. गणेश उत्सवानिमित्त अनेक भाविक येत असतात. दादा काय सांगाल, एवढी ट्रॅफिक झाली काय सांगाल? आता ते उडण पुलावर खड्डे बिड्डेच्या खड्डे झाले प्रचंड. तुम्ही बदलापूरमध्येच राहता का बाहेरून हा आला? मी इथं मांजरलीत तुम्ही राहतो. इथेच राहतात की अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य झालं. मागील 2 ते 3 तासापासून सगळ्या गाड्या इथं उभ्या आहेत आणि सकाळपासून ट्रॅफिक आहे असं म्हटलं मग जातं. आता याच्यात काय करू शकतात कारण की खड्डे असल्यामुळे मग खड्ड्यावरती पर्याय नाही केला पाहिजे. हळूहळू थोडेफार ट्रॅफिक हळूहळू स्लो होऊन जाणार आहे. बाकी काय नक्कीच. जागृत नागरिकांचं असणंही तेवढंच गरजेचं आहे शहराच्या विकासासाठी. आपण पाहू शकतो कशा प्रकारे ट्रॅफिक
जाम झाला आहे, अक्षरशः गाड्या थांबल्यात, लोकांनी गाड्या बंद करून गाड्या उभ्या केल्यात, अशी स्थिती बदलापूरची झाली आहे. आणि वाहतूक कोंडीचं कारण फक्त एकच, जो बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा उड्डाणपूल आहे. त्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे, मोठे मोठे खड्डे झालेत. त्या खड्ड्यांमुळे गाड्यांची गती कमी होते आणि गती कमी झाल्याने ही वाहतूक कोंडी बदलापूरकरांना सहन करावी लागते. तुम्ही पाहू शकतात, हा बदलापूरकरांना होणारा नाहक असा त्रास आहे. एस टी पाहू शकता तुम्ही, एस टी भरपूर वेळ झाला इथं थांबलेली आहे, कासवाच्या गतीने हळूहळू पुढे आले. गणेश उत्सवासाठी अनेक भाविक आपल्या नातेवाईकांकडे येत असतात. आपण पाहू शकतो ही वाहतूक आता सुटली आहे. आता आपण परत इथे आलो आहोत. बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा उड्डाणपूल, आणि उड्डाणपुलावर झालेली वाहतूक कोंडी कारण फक्त आणि फक्त बदलापूरमधले खड्डे. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना हा तमाम बदलापूरकरांना करावा लागतो. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा इथे ट्रॅफिक झाले, हळूहळू गाड्या कासवाच्या गतीने गाड्या पुढे जात आहेत. खरंच अशी वाहतूक कोंडी पुणे. आपण आणखीन पुढे जाऊयात, पुढे काय परिस्थिती पाहूयात. आपण पूर्ण दत्त चौकापर्यंत जाऊन आलो आहे. पोलीस यंत्रणा पूर्ण प्रयत्न करतात की कशा प्रकारे ही वाहतूक कोंडी थांबवता येईल, पण काहीच. तुम्ही पाहू शकता इथे देखील हा अजय राजा हॉलच्या समोरचा परिसर आहे. इथेही संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे. बरं पाहू शकतो इकडचे खड्डे आपण पाहू. काही दिवसांपूर्वीच हे खड्डे बुजवले होते, हे रस्ते बनवण्यात आले होते, पण रस्त्याचं काम झाल्यानंतर एकदा आणि दुसऱ्यांदा असं फक्त पाऊस पडला न पडला तर या रस्त्यांची आहे तशी अवस्था परत होते, जैसे ते वैसे. आपण उड्डाण बघू शकतो, समोर पाहू शकतो उड्डाणपुलाचा संपूर्ण वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला करावा लागतो. खड्डे इथे बेलोलीच्या पूर्ण ट्रॅफिक तिथे थांबली आहे. आपण पाहू शकतो संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. झोपलेल्या प्रशासनाला आणि झोपलेल्याचं सोंग करणारा या प्रशासनाला एवढीच विनंती. तुम्ही पाहू शकतात हे जे खड्डे इथे असो उड्डाणपुलावर असो, या खड्ड्यांमुळे बदलापूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. गाडीचा मेंटेनन्स निघतो तो तर वेगळा, पण कुठे जायचं असेल तेही वेळेत पोहोचता येत नाही आहे. असा एक ना अनेक समस्येचा सामना हा तमाम बदलापूरकरांना करावा लागतो आहे. प्रशासनाला अक्षरशः हात जोडून विनंती आहे, या झोपलेल्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हे जे खड्डे आहेत, ही खड्डे समस्या आहे, ही लवकर याचा प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून बदलापूरकरांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. बदलापूर व्हॉइस, बदलापूर.